कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे रविवार दिनांक 30 मार्च रोजी महेश्वर यात्रेला पारंपरिक उत्साहात सुरुवात झाली। पहाट पाडवा भक्तिगीते व माऊली बँड कोळपेवाडी यांच्या वतीने वाजत गाजत यात्रेचा प्रारंभ झाला। यात्रेच्या निमित्ताने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी महेश्वर देवाचे दर्शन घेतले। यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। सकाळी कावड मिरवणुकीत आमदार काळे यांनी पारंपरिक संबळचा ठेका धरत यात्रेच्या उत्साहात भर घातली। तसेच गोदावरी दूध संघाचे चेअरमन आबा परजने यांनीही महेश्वर देवाचे दर्शन घेतले। महेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला। यात्रेच्या सामाजिक उपक्रमांमध्ये निर्मल कम्प्युटर्स यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला कोळपेवाडीतील डॉक्टर्स यांचे सहकार्य लाभले आणि अनेक भाविकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजसेवेचा संदेश दिला। संध्याकाळी यात्रेतील वैशिष्ट्यपूर्ण सोहळा असलेल्या 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। गाड्या ओढताना गावकऱ्यांनी आणि युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यानंतर यात्रेत रहाट पाळणे आणि विविध खेळण्यांचे आकर्षण सुरू झाले। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पाळण्याचा आनंद घेतला। तालुक्यातील तसेच इतर भागातून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभाग घेतला। महेश्वर यात्रेमुळे कोळपेवाडीत वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले असून धार्मिक परंपरा, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी यात्रेला विशेष रंगत आली आहे। नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्व बंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे आजच्या शुभ मुहूर्तावर महेश्वर यात्रा श्री क्षेत्र कोळपेवाडी या ठिकाणी आयोजित केली जाते आणि या निमित्ताने विविध कार्यक्रम या यात्रेच्या ठिकाणी होत असतात। सर्व यात्रेला येणाऱ्या भाविकांचं मनापासून मी स्वागत करतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढचं येणारं वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावं अशी प्रार्थना करतो। धन्यवाद। पौर्णिमेचा आणि गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने सर्व हिंदू बांधवांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। सालाबादप्रमाणे यात्राच्या उत्सवाला सर्व गावकरी मंडळींनी निमंत्रित केलं आणि म्हणून या उत्सवात सहभागी होण्याची संधी मला मिळाली। जी काही परंपरा यात्रेच्या निमित्ताने सुरू आहे, सर्व भाविकांना त्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि गावाने जो एकोपा जोपासलेला आहे अशाच एकोप्याला कायम पाठबळ आमचं सर्वांचंच सार्वजनिक कामाच्या निमित्ताने असेल, धार्मिक कामाच्या निमित्ताने असेल, कायम स्वरूपी आमचं राहील। परत एकदा सर्वांना सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो। कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी यात्रा असलेली कोळपेवाडीची श्री महेश्वर महाराजांची यात्रा ही गुढीपाडवा या सणाच्या दिवशी साजरी होत असते आणि या सणाच्या निमित्तानं कोळपेवाडी गावातच नव्हे तर या पंचक्रोशीत एक उत्साहाचं वातावरण असतं आणि आज या गुढीपाडव्याच्या निमित्ताने या पर्वाला सुरुवात झाली। सर्वांनी या गुढीपाडवा यात्रेचा आनंद, या यात्रेचा लाभ घ्यावा अशी मी आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं, गावच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो। तसेच यात्रेत CCTV कॅमेरे बसून सर्व यात्रेची काळजी घेण्याचं काम हे यात्रा कमिटीने केलेच आहे। तरी नागरिकांनी, लहान मुलांनी काळजी घ्यावी अशी यात्रा कमिटीच्या वतीने सर्वांना विनंती करण्यात येते। पुन्हा एकदा या गुढीपाडवा यात्रेनिमित्त सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो व थांबतो।